आता तुमच्या समवेत असलेले साऊथ कोरियाचे जे शिष्टमंडळ आहेत, त्याचे जे हेड आहेत, मिस्टर डू क्वान, हे आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. 존경하고 사랑하는 인도 불자 여러분, 저는 사우스 코리아 서울에서 온 전직 행정자치부 장관 그리고 경남도지사를 지낸 김두관 전 의원입니다. 반갑습니다. तर मी आता दक्षिण कोरियावरून आलेलो आहे. माझं नाव डू क्वान आहे आणि मी कोरियाच्या एका प्रांताचा गव्हर्नर आहे आणि मी आल्यानंतर इथे तुम्हाला पाहून हर्षित झालो आहे. 인도공화국 헌법 아버지 안베드카르 박사님은 민주주의 정신에 깊은 존경을 표합니다. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी आबूजी हा शब्द वापरला आहे. आबूजी म्हणजे वडील, माझे वडिलासारखे. त्यांची जी प्रचिती आहे ती प्रचिती फार मोठी आहे. भारतीय प्रजासत्ताक अशा संविधानाचे ते जनक आहेत. ही प्रचिती फार छोटी नाही. तर मी मनापासून त्यांना आदर करतो. 오늘 안베드카르 박사 발리오 불교 연구소가 주최하는 제22회 대법회에 참가하게 되어 큰 영광입니다. 이런 귀한 자리에 초청해 주신 관계자 여러분께 진심으로 감사드립니다. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली आणि बुद्धिझम यांनी जो धम्म परिषद जी आयोजित केली आहे, त्या धम्म परिषदेत मला उपस्थित राहण्यासाठी जे निमंत्रण दिलं आहे त्याला मी मोठा सन्मान समजतो आणि मौल्यवान ह्या प्रसंगी मला आमंत्रित करण्याच्या सर्वांना मी मनापासून सर्वांचे आभार प्रदर्शित करतो. 인도는 불교 고향입니다. 불행히도 13세기부터 약 800년 긴 잠을 잤다는 사실도 인도가 불교 고향임을 부정하기는 어렵습니다. तर भारतातल्या ज्या सभा असतात त्या मोठ्या असतात असं मी ऐकत आलो आहे. पण इथे बघितल्यानंतर मला असं वाटतं की ही बौद्ध सभा जी आहे ती बौद्ध सभा ही फार मोठी सभा आहे आणि याचं सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे असं मला वाटतं की याच्यातनं मी कोरियाला जेव्हा जाणीन आणि तिथे जे रिपोर्टर असतील, जे प्रेस असेल, त्यांना मी सांगेन की असल्या प्रकारची सभा ही भारतात होते आणि मी त्या बौद्ध सभेला जाऊन आलो आहे. 그 잠자던 불교를 깨운 안베드카르 박사님의 지도력으로 1956년 근대 인도 불교가 붕흥의 계기를 맞이했다고 알고 있습니다. 안베드카르 박사님은 인도공화국 헌법을 기초하시고 내루 정부 초대 법무부 장관을 역임하시면서 정당 창당 등 정치 활동을 통해 인도 민주주의 발전에 지대한 공헌을 하신 분입니다. तर मी सध्या भावनिक झालो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात आधी मी तथागतांना नमन करायला पाहिजे. कारण सुमारे 17व्या शतकापासून ते सुमारे 800 वर्ष हा तथागतांचा धम्म हा लोपलेला होता. पण तथागतांची शक्ती एवढी मोठी आहे की तो धम्म परत ह्या भूमीत परत येतोय आणि जन्मापासून जरी मी बौद्ध असलो तरी बौद्ध धम्माचा जे जन्म आहे तो भारतात मला पाहायला दिसतो. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ते विसरता येणार नाही. ह्या शतकातल्या 1956ला बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ती मी बघितली नाही. पण तुमच्या समवेत असताना मला असं वाटतंय की ही प्रगती जी होत आहे ती प्रगती ते 1956 मुळे होत आहे आणि जी जागृती आली आहे
ती जागृती राज्य घटनेमुळे सुद्धा आली आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक रिपब्लिक असं इन्स्टिट्यूशन धम्माच्या मार्गाने चालणारं हे जगात एकमेव आहे असं मला खात्री आहे. आणि याच्याचमुळे मी भारतीय लोकशाहीमध्ये जो विकासाचा महत्त्वपूर्ण अंग जे आहे ते की सगळ्यांची प्रगती व्हावी हा जो विचार आहे हा समतेचा पण विचार आहे आणि हा विकासाचा पण विचार आहे. ह्या विचारासाठी मी नतमस्तक आहे. 한국과 인도는 고대로부터 아주 오랜 세월 동안 종교, 철학, 문화적으로 깊은 관련을 맺고 있습니다. 특히 한반도 남단의 고대 국가인 가야국의 왕후 허항우건 금강가야의 시조인 김수로왕의 왕후로서 허항우, 보주태우, 주리나트나 신바발람이라는 여러 이름으로 알려져 있습니다. कोरिया आणि भारताचे संबंध हे काही आजचे नाहीत, हे फार प्राचीन आहेत. धार्मिक, तात्विक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा परिस्थितीतनं ज्या वेगवेगळ्या परिस्थितीमधनं हे संबंध तयार झाले आहेत. विशेषतः कोरियन द्वीपामध्ये एक फार मोठी गोष्ट प्रचलित आहे की आमची जी राज्यकरणी आहे, आमच्या कोरियन कोरियाचा जो समाज आहे त्याच्यामध्ये काही एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. त्याच्यामध्ये एक राज्यकन्या ती अयोध्यावरून येते आणि ती बौद्ध राज्यकन्या जी आहे ती कोरियाची राज्यकन्या होते. आणि ही स्टोरी जी आहे ती आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. तर प्राचीन युगातनं ते आताच्या युगापर्यंत भारताचे आणि दक्षिण कोरियाचे संबंध जे आहेत ते प्रस्थापित झालेले आहेत. मी खास करून जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटलं की इथे त्या राजकन्येचे कोणीतरी असतील राहणारे, त्यांचे संबंधी असतील. तिचं नाव आहे यॉंग हियो आणि ही महाराणी जी आहे हिच्याविषयी बऱ्याच स्टोरीज ज्या आहेत साऊथ कोरियामध्ये प्रसिद्ध आहेत. तर मला ते कोणी दिसलं नाहीत पण ते तुम्ही दिसलात आणि मला असं वाटतं तुम्ही सगळेच त्या राज्यकन्येचे जे आहेत आप्तेष्ट आहात, मित्र आहात, बंधू आहात, भगिनी आहात. 삼국 요사의 가락국기에 따르면 아로디아의 공주로 48년 오빠 장유하삼이 수행원들과 배를 타고 가락국에 와서 왕후가 되었으며 거동왕을 비롯한 아들 10명을 낳았다는 기록이 있습니다. 그렇게 보면 한국과 인도는 피를 나눈 형제이기도 합니다. तर ह्याच राज्यकन्येविषयी मी सांगू इच्छितो की ह्या राज्यकन्येद्वारे फार मोठं धम्माचं कार्य साऊथ कोरियामध्ये झालेलं आहे. आणि तिचा जो मोठा भाऊ होता त्याचं नाव भिक्षू जांगू आणि त्याच्या सहकार्याने फार मोठं असं पराक्रम हा धम्मात केलेला आहे. कारण धम्माचं जे अनुष्ठान आहे त्याच्या सुद्धा पराक्रम करावे लागतात. पहाडांमध्ये, खोऱ्यांमध्ये असं जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार ह्या कुटुंबाने केला. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की तिने 10 मुलांना नंतर जन्म दिला आणि 10ही मुलं जे आहेत धम्म कार्यासाठी त्यांनी आपलं जीवन पणास लावलं. ह्यामुळे मला असं वाटतं की जे मृदू संबंध भारत आणि दक्षिण कोरियामध्ये आहे त्यांच्यासारखं संबंध दुसऱ्या देशात असतील की नाही ते मला माहिती नाही. 한국과 인도는 올해로 수교 52주년을 맞이했습니다. 50년이 넘는 성상 동안 다주한 한국과 인도의 관계가 앞으로 더욱더 긴밀한 관계를 유지하여 산업, 경제, 종교, 문화예술 등 다양한 분야의 교류가 더욱 활성화되기를 기대하면서 저 또한 대자대비하신 석가모니의 가르침 아래에서 이를 위해 최선을 다할 것을 약속드립니다. तर भारत आणि दक्षिण कोरिया यांचा जो दिवस आहे स्वातंत्र्याचा तो 15 ऑगस्ट दोघांचाही आहे. 1945ला साऊथ कोरिया हा स्वतंत्र झाला. 1947ला भारत स्वतंत्र झाला. तेव्हापासनं आतापर्यंत 50 वर्ष जी झाली आहेत, स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली आहेत. त्याच्यामुळे ह्या संबंध जे आहेत आज ह्या वर्षी जे आहेत ते 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 50 वर्षामध्ये जे संबंध आमचे प्रस्थापित होत आहेत ते पलीकडे जाऊन धर्म आणि संस्कृती याच्यासोबत विविध कला क्षेत्रात आपली देवाणघेवाण ही तयार होत आहे. मी देखील शाक्यमुनी बुद्धांच्या
धम्माचा अनुयायी आहे. शिकवणीप्रमाणे हे जे ध्येय साध्य करणं आहे, बुद्ध धम्मामध्ये जे ध्येय साध्य करणं आहे ते फार कठीण असतं. पण आपण सोबत प्रयत्न केले तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संबंध हे आपण एका रस्त्यावर म्हणजे धम्माच्या रस्त्यावर हे तयार करू शकतो आणि नवीन परिस्थिती तयार करू शकतो. 제가 불자로서 인도를 방문하는 게 오랜 로망이었습니다. तर मी एक बौद्ध आहे हे मला आता लहानपणापासून माहीत होतं. पण बौद्ध धम्माची जे उगमस्थान आहे ते भारत आहे हे मला माहीत असताना सुद्धा मी भारतात आलो नाही आणि त्याच्यासाठी मला क्षण तो पाहिजे होता. तो क्षण आज आला. 오늘 불자로서 많은 인도의 우리 불자들을 만나 뵙게 되니까 정말 부처님께서 주신 정말 인연인 것 같습니다. तर आज मी इतका प्रभावी झालोय, तुम्हाला पाहून इतका प्रभावी झालोय की मला भावनिक शब्द सापडत नाही आणि मी जे आता शब्द बोलतोय ते माझ्या टॉकमध्ये नव्हते. मी हे शब्द जे सांगतोय ते मी आता माझ्या भावनेमध्ये मी वाहून गेलोय. तुम्हाला पाहून मला असं वाटतंय की माझ्या बंधू आणि भगिनी इथे आहेत. 저는 정치인으로서 우리 인도와 한국의 공동 번영 그리고 세계 평화에 기여하는 그런 정치인으로서 또 불자로서 정말 제대로 하는 그런 정치인이 되겠다는 것을 인도 불자 여러분들께 약속드립니다. तर तुम्हाला माहीतच आहे मी कोणत्या कार्यात आहे. मी एका पॉलिटिकल प्रोसेसमध्ये आहे म्हणजे राजनीती करतोय आणि जनरली राजनीतिक लोक जे आहेत ते वेगवेगळे प्रॉमिसेस प्रवचन देतात. पण मी त्या स्टेजवर नाही. मी बुद्धांच्या धम्माच्या आणि संघाच्या सान्निध्यात आहे. मी इथे बोलताना हे तुम्हाला ठोसून सांगतो की समजा उद्या जाऊन समजा माझ्याकडे नेतृत्वाची संधी आली तर भारत आणि दक्षिण कोरिया याच्यातले संबंध हे तुमच्याशिवाय बळकट होणार नाहीत आणि तुम्ही ते समृद्ध करण्यासाठी माझ्यासोबत असाल अशी माझी खात्री आहे. 대단히 감사합니다. Thank you very much. 감사합니다. तर धन्यवाद माझे 2 शब्द ऐकल्यामुळे. त्याच्यानंतर